नमस्कार सगळ्यांना. ढेबे टीचरांच्या ब्लॉगमध्ये, ढेबे टीचरांच्या चॅनलवरती सगळ्यांचे स्वागत आहे. आणि व्हिडिओ बनवायचे कारण असं की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं ना, तर नसेल केलं तर नक्कीच करा. कारण कसं असतं की जवळचे माणसं काही सबस्क्राईब करत नाही. आणि मी असंच बोलत नाही आहे, मी स्वतःहून पाहिलेलं आहे की आपले जे रिलेटिव्स असतात ना, जास्त करून ते आपल्याला कधीही सबस्क्राईब करत नाहीत. म्हणजे फॉलो करतात, त्यांना बघायचं तर असतं आपण काय करतोय काय नाही, पण आपल्याला लाईक बिलकुल करत नसतात. ते अजिबात त्यांचे म्हणजे लाईक नसतातच कधीच. जे लाईक करणारे असतात हे बाहेरचेच लोक असतात. आणि त्यामुळं रिलेटिव्ह आपल्यावर कायम जळतातच, हे दिसून येतं लगेच त्यांच्या ह्याच्यावरून. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण अजून एक आहे की आज युवराज आणि निकिता स्कूलवरून येत असताना त्यांना रोडमध्ये एक छोटासा म्हणजे इन्सिडेंट झाला. आणि त्यांना गाडीच्या समोर एक छोटंसं पिल्लू आलं. आणि ते पिल्लू कशाचं असेल मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. म्हणजे ते एकदम काफत होतं आणि त्याची आई आसपास नव्हती. मग ते डोळे उघडायला, ते छोटंसं पिल्लू आहे ते जन्मल्यानंतर डोळे उघडण्यासाठी त्याला 2 आठवडे लागतात. 2 आठवड्याच्या नंतर ते डोळे उघडतं. आणि मग मी म्हटलं घरी घेऊन ये. मग त्याला आता दूध वगैरे पाजलं थोडंसं. आणि जर त्याने डोळे उघडले तर मग डोळे उघडल्याच्या नंतर त्याला आम्ही सोडून देणार आहे. सोडून दिलं तर तो गेलं तर गेला, राहिलं तर राहिलं. कसं प्राण्यांना आपण बांधून ठेवू शकत नाही, बंदिस्त ठेवू शकत नाही. पण रोडवर सापडलं, एखाद्या गाडी खाली आलं असतं तर गाडीने वगैरे चिरडलं असतं तर मग म्हणजे वाईट वाटतं ना. असं म्हणून म्हटलं घरी घेऊन या आपण. त्यांनी त्या म्हणजे जो प्राणी आणलेला आहे घरी, त्याला 2 महिने तरी 2 आठवडे तरी लागतात डोळे उघडण्यासाठी. आणि त्याला थंड अजिबात म्हणजे गारठा सहन होत नाही, त्याला निमोनिया होऊ शकतो. आणि ते दूध आणि पाणी, दूध पितं, पाणी पितं. आणि थोडं मोठं झालं थोडे थोडे कीटक वगैरे पण खात असेल मे बी, मी इतकं अजून माहिती नाही. पण माझ्या अंदाजे तरी घरी तरी मी त्याला दूध पाजू शकते, हे मी पाहिलेलं आहे. तर तुम्ही गेस करू शकता का काय असेल, कोणता पाहुणा असेल जो आज नवीन आलेला आहे आमच्या घरी? काय सापडलं असेल रोडवरती युवराज आणि निकिताला? तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन. पण कोणतं पिल्लू सापडले, प्राणी सापडलेलं आहे आणि एकदम छोटा आहे, इतकुसं आहे. तर मला एवढंच असेल तरी अंदाजे. मला कॉमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा की काय सापडलं असेल ज्याला म्हणजे. आणि हे सिंहगड कॉलेजच्या खाली थोडंसं आल्याच्या नंतर तिथेच सापडलेलं आहे. मग जरा गेस करा तिथं कुठले प्राणी असतात, कोण सिंहगड कॉलेजला गेला असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही कोणता पाहुणा घरी आणला आहे, आम्हाला कोणता पिल्लू सापडले. आणि ॲक्च्युली कसं आहे, माणसांपेक्षा प्राण्यांना जीव लावलेला म्हणजे कसं आपण प्राण्यांना जीव लावतो आणि अचानक जर तो प्राणी आपल्या जीवनातून निघून गेला तर आपल्याला जास्त त्रास होतो. एकदा एक मांजर पाळली होती आम्ही आणि 2-3 म्हणजे 8च दिवस झाले होते. म्हणजे मी तेव्हापासून मी कुठलाही प्राणी पाळत नाही, मला भीतीच वाटते. आणि खूप छान होती, एकच नंबर होती ती मांजर म्हणजे. आणि तिला रोज खायला देणे, हे देणे, म्हणजे एकदम जीव लागलेला, लळा लागलेला. आणि ती थोडी असं वाटलं की आता म्हणजे ती मोठी झाली तर तिला म्हणजे रात्रीची बाहेर ठेवली. आणि बाहेर ठेवली पण नव्हती मला वाटते मी, ती राहिली चुकून दरवाजा लावून. तर लहान होती म्हणजे मीडियम साईज, एवढी पण मोठी नाही. तर 2-3 कुत्र्यांनी तिला चावली डायरेक्ट, म्हणजे तिला फाडून टाकली. तर मला जवळजवळ 8 दिवस ते ध्यानातून जात नव्हतं. म्हणजे नाही तर लिटरली आपल्याला रडायलाच येतं. मला तर त्यावेळेस रडायला आलेलं की मी नाही का आपण 8 दिवस पाळलं आणि जीव लावलेला एवढं त्या मांजरीला. आणि खूप लळा लागतो पाळीव प्राण्यांना ना. आपण जे प्राणी पाळतो त्याला माणसापेक्षाही जास्त लळा लागतो आपला. त्यामुळं मला भीती वाटते खरं तर हे प्राणी वगैरे पाळण्याची. कारण ते आपल्या जीवनातून निघून गेले तर खूप त्रास होतो. म्हणून आता हा जो प्राणी आणलाय त्याला पण लगेच लळा लागलाय. आत्ता आणलाय 1 दिवसात लगेच लळा लागलाय. कसं आहे की त्याचं आयुष्यमान जास्त वर्षाचं नाही आहे, त्याचं आयुष्यमान फक्त 7 वर्षाचं आहे. मग कसं म्हणजे ते सगळं आधी मी सर्च केलं
किती वर्ष जगतो, काय खातो, काय खाल्ल्याने म्हणजे छान किंवा काय आजार होऊ शकतात का, तर त्याला निमोनिया होण्याची शक्यता असते, सारखी होतो. आणि म्हणजे आहे की प्राण्यांबद्दल पण आपल्याला हे माहिती पाहिजे. तर तुम्ही नक्की गेस करा की कुठला प्राणी आलेला असेल आमच्या घरात आज. आणि मी तुम्हाला क्ल्यू तर भरपूर दिलेले आहेत की म्हणजे ते काय खातो, काय म्हणजे तो राहू शकतो, त्याला गरम म्हणजे थंड ठिकाणी ठेवायचं नाही आहे. आणि पाळला तर राहू शकतो. खूप जणांनी त्याला पाळलेलं आहे घरात. आम्ही बघितले आता बरेचसे यूट्यूबला व्हिडिओ की ते खूप जणांनी त्याला घरी पाळलेलं आहे, वाढवलेलं आहे. आणि म्हणजे असं सापडलेलं, आपण काही म्हणजे असं जाऊन पर्टिक्युलर तिथं गेलोय आणि आपल्याला पाळायचं म्हणून आणलेलं आहे असं काही केलेलं नाही आहे. तर रोडवरती आलेलं आहे की म्हणजे गाडी खाली घावला असता आणि ते पकडून आणलेलं आहे की ते त्या 2 आठवडे तो डोळे उघडणार नाही, म्हणजे ते दिसणार नाही. आणि त्याची आई काय त्याच्याजवळ नव्हती, त्यामुळं जोपर्यंत तरी 2 आठवडे तो डोळे उघडत नाही तोपर्यंत तरी त्याला हाताने दूध वगैरे पाजावं लागेल आणि पाणी पाजावं लागेल. म्हणजे ॲटलिस्ट 2 आठवडे तरी त्याला सांभाळणार आहे मी. आणि 2 आठवड्यानंतर त्याने डोळे उघडल्यानंतर ते पळायला लागल्याच्या नंतर, चालायला लागल्याच्या नंतर त्याला सोडून देणार आहे गेलं तर. पण शक्यतो मी जे यूट्यूबला व्हिडिओ पाहिले त्याच्यात ते काही जात नाही, म्हणजे माणसाचा लळा लागला ना एकदा ते माणसाला सोडून जात नाही. तर ते कसं त्याची प्राण्यांना आपण बंदिस्त करू शकत नाही, त्यामुळं त्याला सोडून देणार मी. पण तुम्ही गेस करा, खरंच सांगा मला नक्की की हा कोणता प्राणी असेल. मी नंतर एक व्हिडिओ बनवेन, त्याच्यात नक्की सांगेन तुम्हाला, हा म्हणजे दाखवेन, त्याचा व्हिडिओज दाखवेन हा कोणता प्राणी. पण तुम्ही पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू. या बॉक्समध्ये जो युवराजला त्यांना आज प्राणी सापडलेला आहे तो आहे ह्या इथे टॉवेल आहे छोटासा, त्याच्या खाली तो झोपलेला आहे, कारण त्याला गरम ठिकाणी ठेवायला लागतं. त्याने अजून काही डोळे उघडलेले नाही आहे, पण आपण त्याला म्हणजे 2 आठवडे तरी लागतात डोळे उघडायला, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर तुम्ही गेस करा हा प्राणी कोणता असेल तो.